चांग भलर देवा चांग भलर अन भैरवनाथा देवा तुझं चांग भलर हे चांग भलर देवा चांग भलर। योगी येणार सर येणार। गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या भैरवनाथ देवाची यात्रा भरण्यास सुरुवात होते। त्या दिवशी सर्व वाडीतून भैरवनाथ देवाची मिरवणूक पालखीतून काढली जाते। त्यामध्ये मोठ्या संख्येने वाडीतील ग्रामस्थ मंडळ उपस्थित असते। दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी वाजत गाजत भैरवनाथ मंदिराकडे नेली जाते। त्यावेळी सर्व गावातील ग्रामस्थ मंडळ भैरवनाथ मंदिराकडे जातात। तिथे सर्व गुलाल उधळण वगैरे केली जाते। भैरवनाथाचा जयघोष करून एकमेकाला गुलाल लावला जातो, भेटीगाठी घेतल्या जातात आणि त्यानंतर मनोभावी देवाची पूजा करून सर्व ग्रामस्थ एकमेकांना भेटतात।
महान नाथ माझा ग असा माझा भैरोबा महान देव माझा ग असा माझा भैरोबा महान नाथ माझा ग नाथ महिमा देवाची साऱ्या जगात ख्याती घडली या जुन्या या युगात लगीन सोहळा झाले सोनारीत शिला टाकील्या देवादिका अक्षदा टाकील्या देवा देवाच्या आता चालू होत आहे भैरवनाथ देवाची यात्रा आपली चालू आहे. सर्व ग्रामस्थ आपले या ठिकाणी उपस्थित आहे आणि मोठ्या मनोभावाने हा उत्सव दरवर्षी चालू असतो आणि ही यात्रा म्हणजे पारंपरिक पद्धतीने बरेच षटकोष्ठी चालू आहे. माझ्या म्हणण्यानुसार मी बऱ्याच लोकांची विचारणा केली, परंतु ही यात्रा बरीच वर्षापासून या भैरवनाथ मंदिराच्या परंपरेनुसार चालू आहे. अशी ही भरपूर लोक आज या यात्रेमध्ये उपस्थित आहेत. आता आपल्या देवाची आरती चालू होत आहे थोड्या वेळात. अरे चुकल्या वाट त्याला धार त्याला नाही धार रे आलो तेव्हा घेऊन मनी थोडा भावर तेव्हा थोड माझी मानुया घे आई मोठं मागणं आई मुली हावर बाबा माझी माया जय देव भैरवा शिवा अवतारा शिवा अवतारा आरती व वाळू माझ्या काळ भैरवा जय देव भैरवा शिवा अवतारा आरती व वाळू माझ्या काळ भैरवा काळ्या घोड्यावरती देव माझा निघाला सोनारी गावात त्यानं दैत्य मारिला जय देव भैरवा शिवा सत्वाचा भैरोबा नाव तुझं थोर तुझं नाव घेता मिटतो जीवाचा घोर तुझं नाव घेता मिटतो जीवाचा घोर तुझं नाव घेता मिटतो जीवाचा घोर भैरवाचं चांग भलं ऐक जरा बोल चला उधळू रे आकाशी गुलाल उधळू रे आकाशी गुलाल चला उधळू रे आकाशी गुलाल मोठ्या मोठ्या संकटाला देव पडतो भारी भल्या भल्या दैत्याला शानात तोच मारी त्याच्या मंदिराच्या समोर एकदम असे मोठे वटवृक्ष आहे. त्यावर वटवृक्षाला पुन्हा पारंब्या फुटून ते वटवृक्षाला आदर मिळाला आहे. असं हे भव्य दिव्य वटवृक्ष एक आकर्षण मंदिरासमोर आहे. यात्रेमध्ये पुन्हा म्हणलं की कलिंगड आणि कलिंगड शिवाय यात्रा नाही. यात्रेमध्ये आम्ही सगळे आता ह्या निवांत झाडाखाली वडाच्या झाडाखाली
मस्तपैकी कलिंगडाचा आस्वाद हे आमचे सगळे मित्रमंडळ घेत आहे. रात्री केला यो चिवळच झाला होता रात्री. तांबेकर साहेब काय BMCचे आमचे अधिकारी माननीय अमर तांबेकर साहेब आमच्या इथे यात्रेसाठी उपस्थित आहे. आम्ही पाहुणे आहे त्यामुळे तुम्ही नियोजन चांगले केलेलं आहे. आता कुस्त्या संध्याकाळी येतात तमाशा मस्तपैकी. आता यात्रेचा जवळजवळ 50% भाग तरी संपुष्टात येत आलेला आहे आणि असं आता म्हणता येत नाही. आताचा वर्क चालू झालाय, लावण्या झाले तर वर्क चालू झालाय. 2:30 वाजलेला आहे आणि आता सध्या भरत चाललेले आहे जास्तीत जास्त. पब्लिक यायला लागले बघा, इकडे सगळं पब्लिकच. बरेच स्टॉल आलेले आहे इकडे यात्रेमध्ये. थोड्याच वेळात मी तुम्हाला यात्रेच्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करीन. आपले मित्र संदीप चोरमारे यांनी चांगलं आयडिया काढलेले आहे. मी सध्या आहे तरी त्यांचं सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू. मी प्रथम वर्षी आपल्या या यात्रेनिमित्त भरनाथाच्या हा छोटासा व्लॉग टाकतोय. थोडीशी माझ्या मातृभाषेत मी बोलतोय. त्यामध्ये जसं आहे तसं मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये थोडीशी काय मिस्टेक असेल तर समजून घ्या. बजरंग दद्या आणि अण्णा निघाले तमाशा बघाय. चला या तमाशा बिमाशा बघून. हा तिकडे दाखवलं की असे हे मुलांची खेळणं पाहिलं की लहानपणाची आठवण येत जाते आणि त्यावेळीची आठवणीला उजाळा मिळतो. खरोखरच लहान हे दिवस हे अति सुंदर असतात. ते मुलं या यात्रेमध्ये यात्रेतील खेळण्याचा आनंद लुटत आहेत. ही मुलं जीवन आणि प्रवास. जीवन आणि प्रवास. जीवन आणि प्रवास. सुंदर असे हे भरनाथाचं मंदिर निसर्गरम्य ठिकाणी शिवारामध्ये वसलेले आहे. अतिशय शांतता आणि असे मस्तपैकी वातावरण या ठिकाणी मंदिरा परिसरात आहे. अतिशय रम्य वातावरण निसर्गाच्या छायेत हे मंदिर आहे. दुपारचे आता 3 वाजलेले आहेत आणि आता दुकानं यात्रेमध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि यात्रा भरण्यास सुरुवात झाली आहे. आजूबाजू व्यापारी आपल्या इथे या ठिकाणी स्टॉल घेऊन आलेले आहेत. उन्हाच्या झळा मोठ्या असल्यामुळे लहान मोठे मंडळी देखील आईस्क्रीमचा आनंद लुटलेला आहे यात्रेमध्ये आणि मुलांची खेळणी या ठिकाणी खेळण्यास दुकान स्टॉल लागलेले आहे. अशा पद्धतीने प्रसादाचं साहित्य चिरमुरं, मेवा, शेव, लाडू हे आपल्या जवळच्या येळगाव गावचे हे व्यापारी बरीच वर्षापासून आपल्या गावामध्ये हे दोन्ही स्टॉल येळगाव या गावचे आहेत आणि दरवर्षी हे 2 स्टॉल असतात आणि हे लोक आपले 4-5 नंतर प्रसाद घेण्यासाठी महिला मंडळांची मोठी गर्दी होते. आता सध्या गर्दी नाही परंतु 5 वाजल्यानंतर इथं फार मोठी गर्दी होती. त्या ठिकाणी शोभेचे गळ्यातील साहित्य बेंटेक्सचे ते देखील स्टॉल लागले आहेत. गारीगर आईस्क्रीम, फालुदा, बदाम शेक, वडापाव असे हे स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत.
त्याचा आनंद यात्रेतील लोक घेतील. कुस्ती मैदान भव्य असे या ठिकाणी सुरू होणार आहे थोड्याच वेळात. फार मोठं जंगी कुस्त्याचं मैदान इथं आयोजित करण्यात आले आहे. गावातील तसेच आजूबाजूच्या गावच्या लोकांनी या कुस्तीसाठी देणगी दिली आहे. श्री क्षेत्र भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त चोरमारवाडीला छोट्या गावला मोठं मैदान प्रारंभ होतोय. मान्यवर मंडळी, आपण आज चला 1 नंबरचे देणगीदार विशाल मोहन चोरमारे फौजी साहेब आलेत का हो? फौजी आपल्याला विनंती, हात वरती करा. मान्य अनिल पांडुरंग चोरमारे आलेत का? मान्य श्री वसंत खशाबा वैरी समाजसेवक आलेत का? श्री आनंद मारुती चोरमारे आलेत का? आणि दिलीप राजाराम चोरमारे या 5 मान्यवरांनी आखाड्यावरती या. लहू मान्यवरी आलेत का? उद्घाटक मैदानाचे अर्थमंत्री म्हणून, मैदानाचे खजिनदार म्हणून मान्य नवनाथ ज्ञानू तांबेकर आलेत का? मान्य संदीप यशवंत आलेत का? मान्य सचिन दादा यशवंत, सुनील पांडुरंग, मान्य संदीप यशवंत चोरमारे, मान्य सचिन यशवंत चोरमारे, मान्य सुनील पांडुरंग चोरमारे, मान्य सिद्धेश चोरमारे, आपण आखाड्यावरती आपण अर्थमंत्री म्हणून उपस्थित राहायचं आहे. सिद्धेश दादा चोरमारे आलेत का? हो, धन्यवाद. रस्ता बाजीराव मामा चोरमारे, मला आता पंचांची नावं द्या. आखाड्याचं पूजन चालू झाले. यानंतर सर्व मान्यवर कमिटी व्यासपीठावरती बसून घ्या. बाजूला बसले लोक इकडे निकाल निकाल निकाल. अरे वा, कुस्ती पहा. त्या बाजूला कुस्ती बघा. मैदानासाठी सन्मान्य श्री महादेव यादव इथे उपस्थित आहेत. पहलवान महादेव यादव आपलं हे मैदान इथे स्वागत करतोय. नांदगावचे माजी डेप्युटी सरपंच, वर्षाला सोलापूर जिल्ह्यातून, महाराष्ट्रातल्या अनेक खेड्यापाड्यातून, वाडी वस्तीवरून लाडका कुस्ती शक्ती आज आपल्या चोरमारवाडीमध्ये दाखल होणार. निमित्त श्री भैरवनाथ देवाची यात्रा. आणि या समयाला ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील इथे उपस्थित आहेत. नवभाविक स्त्री आलेला श्रीबाळा ते श्री चोरमारे. आणि ही कुस्ती जालंधर पांडुरंग चोरमारे आलेत का? बाजीराव मामा जाली त्या बाजूला. अरे वा, खरं टाळी वाजवा प्रेमसाठी. उजवं धावलं डावे मारल्या. त्या मोठ्या लागल्या. लहू चोरमाऱ्यांच्या वतीनं दोघा नाही नाम आहे, मागे नाम आहे. मागे डायरेक्ट जाऊन कपडे घाल. हा बरोबर का? बारक्या लावू नका, त्याने रंग जातो मैदानाचा. डॉक्टर साहेब, आता मोठ्या कुस्त्या बघायच्या, वाट भरून कुस्त्या बघायच्या. आज चोरमारवाडीमध्ये इकडा कडावरती आला. गाडीला घरदारण केलेला पवन लोहार हात वर्तेकर, गावच्याचं मारुगडेवाडी, आणि साहिल हात वर्तेकर चरणचा गंगावेश दरम्यान सराव करतोय. हा नंबर किती आहे? 32 नंबरची कुस्ती. बाबा नाना पाटील आलेत का? एमपी आप आपल्या कुस्त्या बघा. त्या नंबर किती आहे? हर्षद 17 नंबरचे भाऊ देणगीदार आलेत का हो? 17 नंबरचे देणगीदार लंडन मागे सुद्धा आलेले ना. खेळ पकडले पंच म्हणून बाजूवरती होणारा जावा.
रफिक मामा बापूरावच्या कुस्तीला कोण जावा या बाजूला कुस्तीरावचे सुदर्शनचे आनंदाचे उभारी आलेत का बाजूला वाजतात चला सर्जेरावचे उभारी बाबत तुम्ही आत करा बघा हे 500 सुट्टा आहेत का नाही सुट्ट्याचं तिकडला पार माझ्या दुकानाला आता बाजीराव करदारांचा चिरंजीव पुस्तकचा जादूबराव याच लवकर सुपुत्र हा लवकर बरोबरच का सुदर्शनची लक्षात आता प्रत्येकची लक्षात अशोक संतोष चोरमारे आणि अशोक चोरमारे आलेत का अशा पद्धतीनं भैरवनाथ देवाची यात्रा संपन्न झाली. मी पण आता हा व्हिडिओ इथे थांबवतो. भैरवनाथाच्या नावानं चांग बदल.